एक महिला असते जी की 3 मुलांची आई आहे. तिचा प्रियकर तिला भेटण्यासाठी तिच्यासोबत वेळ घालवण्यासाठी जंगलामध्ये बोलावून घेतो. महिला देखील आपल्या 3 मुलांना खोटं सांगून जंगलामध्ये जाते. मात्र जंगलात गेल्यानंतर बघते तिच्या प्रियकरासोबत आणखी एक व्यक्ती असतो. आता तिचा जो प्रियकर असतो हा बोलतो की आता तुला याच्यासोबत देखील तीच गोष्ट करावी लागेल. आणि त्यानंतर ते दोघेही जण या महिलेसोबत दिवसभर असं काहीतरी करतात ज्यामुळे ती घटना आज सोशल मीडियावरती व्हायरल झाली आहे. अखेर त्या महिलेसोबत दोघांनी काय काय केले होते आणि याची सुरुवात कशी झाली, काय आहे संपूर्ण प्रकरण, पूर्ण घटना सांगणार आहे. बस व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार, स्वप्नील क्राईम टॉक्समध्ये आपले स्वागत आहे. आजची आपली सत्य घटना घडली आहे उत्तर प्रदेशच्या सोनभद्र जिल्ह्यामधून. सोनभद्र जिल्ह्यामध्ये मेयरपूर पोलीस स्टेशन आहे आणि याच मेयरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत एक छोटंसं गाव आहे आणि याच गावात राहणारा विनोद आदिवासी, ज्याचे वय 35 वर्ष. विनोद कुमारची पत्नी आहे पार्वती देवी. पार्वतीचे वय 34 वर्ष. पार्वती आणि विनोदला 3 मुलं आहे, ज्यातील मोठा मुलगा 8 वर्षांचा, 2 नंबरचा 6 वर्षांचा आणि एक 1.5 वर्षांची मुलगी आहे. अशा प्रकारे हे कुटुंब या गावामध्ये राहत होते. मेयरपूर हे विनोद कुमारची सासूरवाडी असते आणि विनोद कुमार आपल्या पत्नी मुलांसहित सासूरवाडीलाच एक झोपडी बनवून राहत असतो आणि त्याच ठिकाणी मेहनत मजुरी करत असतो. कारण या समाजामध्ये भरपूर लोकांकडे जमिनी वगैरे काही नसतात, तर हे लोक ज्या ठिकाणी यांना सोयीचं पडेल त्या ठिकाणी जाऊन राहत असतात. तसाच हा विनोद कुमार आपल्या सासूरवाडीलाच आपल्या पत्नीच्या माहेरीच त्या ठिकाणी झोपडी बनवून त्या ठिकाणी राहत होता. तर 5 वर्षांपूर्वीची बात आहे. विनोद कुमार आणि पार्वतीला त्यावेळी 2 मुलं असतात. विनोद कुमार आपल्या पत्नीला बोलतो की या ठिकाणी राहायला मला मन लागत नाही. सासूरवाडीमध्ये माझे बरेच सारे मित्र आहेत, त्यातील काही मित्र हैदराबादमध्ये जाऊन कंपनीमध्ये काम करतात, का नाही मी तिकडे जाऊन काम करावं. जी पार्वती असते बोलते ठीक आहे, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही जाऊ शकता. तर या विनोद कुमारचा एक मित्र असतो ज्याचं नाव असतं लाला भैया. या लाला भैयाला तो कॉल करतो आणि बोलतो की मला तिकडे काम मिळेल का. लाला भैया याचा जवळचा मित्र असतो तर बोलतो ठीक आहे, काही हरकत नाही, मी येथे काम करतो, या ठिकाणी तू येऊन जा आणि मी भाड्याचा रूम जो घेतलेला आहे माझ्याच रूममध्ये तू राहत जा आणि जेव्हा तुझं पेमेंट सुरू होईल तू माझ्या शेजारी दुसरा रूम खाली आहे तो रूम घेऊ शकतो आणि तेथे राहू शकतो. आता 2022ची बात असते. विनोद कुमार आपल्या मित्राकडे लाला भैयाकडे तिकडे गुजरातच्या अहमदाबादला जातो आणि त्याच्या रूमवरती राहून मग त्या ठिकाणी एअरपोर्टवरती 12 तास काम करू लागतो. 12 तास काम करून आल्यानंतर हा विनोद कुमार आपल्या मित्राच्या रूमवरती तर येत होता, मात्र ड्युटी करून आल्यानंतर त्याला स्वतःचा स्वयंपाक बनवावा लागायचा आणि त्यानंतर मग त्याला जेवण आणि नंतर झोप आणि झोपेतून उठल्यानंतर पुन्हा 12 तासांची ड्युटी. म्हणजे विनोद कुमारला वेळच मिळत नव्हता, तो कंटिन्यू बिझी राहत असायचा. तर असे तसे 3 महिने या विनोद कुमारने आपल्या मित्राच्या रूमवरती, लाला भैयाच्या रूमवरती काढले. स्वतःचा स्वयंपाक स्वतः बनवला. पण नंतर हा विनोद कुमार विचार करतो की मी जर माझ्या पत्नीला देखील या ठिकाणी घेऊन आलो तर पत्नी किमान माझा स्वयंपाक तरी बनवेल आणि त्यानंतर मला ड्युटीवरून आल्यानंतर फक्त जेवण करायचं आणि आराम करायचा. हा विचार करून हा विनोद कुमार आपल्या पत्नी पार्वती देवीला कॉल करतो आणि पार्वतीला बोलतो की तू या ठिकाणी येऊ शकते का. आता पार्वती नाही कशाला बोलेल. पार्वती बोलते ठीक आहे, येते. विनोद कुमार आता गुजरात अहमदाबादवरून पुन्हा आपल्या घरी जातो, तिकडे काही दिवस राहतो आणि नंतर आपल्या पत्नीची तयारी करून मुलांना घेऊन इकडे लाला भैयाच्या रूम शेजारी एक रूम घेऊन इकडे येऊन राहू लागतो. आता येथून पुढे मित्रांनो, जी पार्वती होती आपल्या पतीसाठी स्वयंपाक वगैरे सर्व बनवायची, त्याचे कपडे लत्ते सर्व धुवत असायची आणि विनोद कुमार होता फक्त 12 तास ड्युटी करून यायचा, आराम करायचा. सर्व काही ठीकठाक सुरू होतं. लाला भैयाच्या शेजारीच विनोदने रूम घेतलेला होता. आता लाला भैयाने अगोदर विनोदची मदत केली होती, त्याला रूममध्ये राहण्याची जागा दिली होती, तर या लाला भैयाचे देखील या विनोदवरती उपकार होते. तर असंच एक दिवस लाला भैया आणि विनोद आपली ड्युटी करून संध्याकाळी घरी येतात. तर त्यानंतर लाला भैया त्याच्या रूममध्ये जाऊ लागतो आणि लाला भैयाला आता त्याचा स्वयंपाक देखील बनवावा लागणार होता. तर हा विनोद बोलतो लाला भैया, माझ्या पत्नीने स्वयंपाक बनवून ठेवलेला असेल, आपण दोघे माझ्या घरातच जेवण करू. लाला भैया बोलतो की ठीक आहे, काही हरकत नाही, मग माझा देखील स्वयंपाक बनवण्याचा ताण वाचेल. आणि अशा प्रकारे लाला भैया विनोद हे पार्वतीकडून जेवण घेतात. पार्वती दोघांनाही जेवणासाठी वाढते. लाला भैया जसं जेवण करू लागतो या पार्वती देवीची सुंदरता निहाळू लागतो. पार्वती देवीकडे वेगळ्या दृष्टीने बघू लागतो. पार्वती देवीला बघून त्याची नियत खराब होते.
आता लाला भैया जो असतो हा पार्वतीची तारीफ करू लागतो, कौतुक करू लागतो. पार्वतीला बोलतो की वा वहिनी, तुम्ही किती छान स्वयंपाक बनवता. जसं जसं लाला भैया पार्वतीची कौतुक करत होता, पार्वती तसतसं हरभऱ्याच्या झाडावर चढत होती. पार्वती देखील लाला भैयाकडे बघून हसू लागली. पार्वतीला वाटू लागले की किती कौतुक करता यांचे मित्र आणि किती चांगले आहे. अशा प्रकारे आता हे प्रकरण या ठिकाणी सुरू झालं आणि येथून पुढे मित्रांनो, जेव्हा कधी या लाला भैयाला कंटाळा यायचा, लाला भैया विनोदच्या घरामध्ये रूममध्ये यायचा आणि विनोदच्या पत्नीच्या हाताचं बनवलेलं जेवण त्या ठिकाणी जेवण करत होता. अशा प्रकारे आता लाला भैया आणि पार्वतीमध्ये जास्तीत जास्त बोलणं होऊ लागतं. दोघांमध्ये हसी मजाक होऊ लागते, कारण नातं यांनी जोडलेलं होतं. जे नातं होतं हे वहिनी दिराचं होतं. तर लाला भैया आणि विनोद ज्या ठिकाणी ड्युटी करत होते त्या ठिकाणी नाईट ड्युटी देखील असायची आणि डे ड्युटी देखील असायची. तर एक दिवस विनोदची ड्युटी ही नाईटला लागली आणि लाला भैयाची ड्युटी ही डेला होती. विनोद आपल्या घरातून जेवण वगैरे करून ड्युटीवरती चालला जातो आणि लाला भैया आपल्या रूमवरती एकटा उरतो आणि विनोदची पत्नी पार्वती देखील तिच्या रूममध्ये मुलांसोबत एकटी राहते. आता रात्रीचे लगभग 9 वाजलेले असतात. तर लाला भैया या पार्वतीकडे येतो आणि पार्वतीला बोलतो की वहिनी स्वयंपाक बनवला का? पार्वती बोलते की हो, मी स्वयंपाक बनवला आहे तुमच्या वाट्याचा देखील, तुम्ही इकडे येऊन जेवण करू शकता. आणि अशा प्रकारे तो विनोद गेल्यानंतर लाला भैया पार्वतीच्या रूममध्ये तो जेवण वगैरे करतो. पार्वतीने मुलांना जेवणासाठी दिलेलं असतं आणि मुलं आपल्या आपल्या अंथरुणात झोपलेले असतात. आता लाला भैया जेवण करता करता या पार्वतीसोबत खूप चांगल्या गोड गोड गप्पा गोष्टी करू लागतो. लाला भैया बोलतो की आता माझा मित्र विनोद तर ड्युटीवरती गेला, तुम्हाला रात्री या ठिकाणी भीती तर वाटणार नाही ना, तुम्हाला करमेल का? पार्वती बोलते मला खूप भीती वाटते, मात्र काय करणार, आता मजबुरी आहे. लाला भैयाला जणू काही टेन्शन येतं. लाला भैया विचार करतो की तुम्ही जर इतकं घाबरता तर तुम्ही एकट्या या ठिकाणी कसं झोपणार? त्यापेक्षा एक काम करतो, मीच तुमच्या या रूममध्ये येऊन झोपतो. आता लाला भैया बस एवढं बोलला होता तर ही पार्वती लाला भैयाला बोलते की तुम्ही माझ्या रूममध्ये झोपले तर माझ्या पतीला विनोदला ते बरोबर वाटणार नाही. आता पार्वतीचं हे असं बोलणं ऐकल्यानंतर लाला भैयाची टूप पेटते. लाला भैया बोलतो की त्याला माहितीच कसं होईल की मी या ठिकाणी आलो होतो, भले मी सकाळ होण्या अगोदरच माझ्या रूममध्ये जाऊन झोपेन. बस आता तिकडून इशारा आला होता, इकडून इशारा गेला होता. रात्रीचे 10 वाजलेले होते. रूम बंद करण्यात येतो आणि पहिल्यांदा या पार्वतीमध्ये आणि लाला भैयामध्ये त्या घाणेरड्या वाईट गोष्टी त्या ठिकाणी सुरू होतात. तोपर्यंत सुरू राहतात जोपर्यंत यांचं मन भरत नाही. अशा प्रकारे पार्वतीचा पती ड्युटीवर आणि पार्वतीने पतीच्या मित्राला आपल्या रूममध्ये घेतलं आणि या घाणेरड्या गोष्टी त्याच्यासोबत केल्या. आता जेव्हा यांच्या या घाणेरड्या गोष्टी करून झाल्या तेव्हा ही पार्वती लाला भैयाला बोलते की आता आपल्या दोघांमध्ये ज्या काही गोष्टी झाल्या या गोष्टी माझ्या पतीला कळता कामा नये आणि मी खरंच तुमच्यावरती खूप प्रेम करते, मला तुमच्या सोबतच राहावंसं वाटतं. लाला भैया असतो याला खूप छान वाटत असतं. लाला भैया पार्वतीला बोलतो तू काळजी करू नको, तुझा पतीला जर नाईट ड्युटी लागली तर मी माझी डे लावून घेईन आणि तुझ्या पतीला जर डे लागली तर मी माझी नाईट ड्युटी लावून घेईन आणि अशा प्रकारे आपण दोघे कायमस्वरूपी सोबतच राहू. पार्वती बोलते ओके, काही प्रॉब्लेम नाही. आणि मित्रांनो, तेथून पुढे जी पार्वती होती ही आपले आयुष्याचे काही तास आपल्या पतीसोबत राहायची आणि काही तास आपल्या प्रियकरासोबत राहायची. जो लाला भैया होता पार्वतीसाठी मार्केटमधून चांगल्या भारी भारी तिला आवडणाऱ्या वस्तू देखील घेऊन येत असायचा. अशा प्रकारे दिवस जात होते आणि दिवस काही थोडेफार गेले नाही. 2022 पासून 2025 पर्यंत हे प्रकरण असेच सुरू होते. जो पार्वतीचा पती होता विनोद, याला जराशी देखील शंका नव्हती. भले विनोद बघायचा त्याची पत्नी आणि लाला भैया खूप हसी मजाक करत असतात एक दोघांप्रती, मात्र जो विनोद होता अतिशय साधारण सर्वसाधारण भोळा भाबडा माणूस, याला शंकाच येत नव्हती की आपल्या पत्नीचं आणि आपल्या या मित्राचं लाला भैयाचं असं काहीतरी असेल. विनोद विचार करायचा की आता यांचं नातं देखील दीर वहिनीचं आहे. एकमेकांना लाला भैया आपल्या पत्नीला वहिनी म्हणून बोलतो, तर यांच्यामध्ये असं बोलणं चालणं होणं साहजिक गोष्ट आहे. 2025 आले तरी देखील विनोदला काही समजले नाही आणि या 5-6 वर्षांमध्ये पार्वती आणि लाला भैयामध्ये बऱ्याच साऱ्या गोष्टी होऊन गेल्या. 2026 मध्ये जो विनोद असतो
आपल्या पत्नीला घेऊन पुन्हा आपल्या घरी येतो, मयूरपूरला आपल्या सासूरवाडीला जिथे त्याने झोपडी बनवली होती त्या झोपडीमध्ये येऊन राहू लागतो. काही दिवस इकडे राहायचं म्हणून त्याला सुट्टी असते. तर जो लाला भैया असतो याला देखील सुट्टी मिळते, हा देखील आपल्या गावी येऊन राहतो. मात्र आता लाला भैया आणि जी पार्वती होती यांना भेटता येत नव्हतं आणि यांना एकत्र वेळ घालवता येत नव्हती. तर असंच एक दिवसाची बात असते. लाला भैयाचा एक खास मित्र असतो ज्याचं नाव असतं सुरेश. सुरेश जो असतो हा लाला भैयाकडे कधी कधी अहमदाबादला देखील जात असायचा. लाला भैयाच्या रूमवरती तो राहिलेला होता आणि त्याने देखील या पार्वतीला बघितलेलं होतं. आता सुरेश आणि लाला भैया विचार करतात की चला आपण आज पार्टी करूया. दोघे वाईन शॉपमध्ये जातात, तेथून दारू विकत घेतात आणि एका निवांत ठिकाणी शेतामध्ये बसून त्या ठिकाणी दारू पिऊ लागतात. आता लाला भैया सुरेश दोघे दारू पित होते. दारू पिता पिता जशी जशी यांना दारू चढू लागली तसा हा सुरेश लाला भैयाला बोलतो की यार लाला, मी तुझ्या रूमवरती आलो आहे. तुझ्या रूम शेजारी जी महिला राहते, काय नाव तिचे, पार्वती, ही पार्वती दिसायला खूप सुंदर आहे आणि मला खूप आवडते. माझी ओळख त्या पार्वती सोबत करून दे ना. तर जो लाला असतो याला देखील चढलेली असते. तर लाला बोलतो, हे बघ सुरेश, तू माझा खूप जवळचा मित्र आहे, मी तुझ्यापासून काही लपवणार नाही. मात्र तुला सांगतो ती पार्वती माझी आहे आणि मी तिच्यासोबत गेल्या 5 वर्षांपासून वेळ घालवत आहे. आता एवढं ऐकल्यानंतर जो सुरेश असतो याला तर विश्वासच बसत नाही. सुरेश बोलतो की जर असं खरं असेल तर माझी देखील तू त्या ठिकाणी सेटिंग का लावू देत नाही. लाला भैया बोलतो की बस तू मला इतकीच गोष्ट मागितली आणि ती मी पूर्ण करू शकत नाही का? तुझ्यासाठी काही पण बोल, तुला कधी ही गोष्ट तिच्यासोबत करायची आहे. जो सुरेश असतो हा बोलतो जेव्हा तू म्हणशील तेव्हा. लाला भैया बोलतो ठीक आहे, जशी आजची रात्र निघून जाईन उद्या आपण तिला एका ठिकाणी बोलावून घेऊ आणि हे बघ, मी तिला जर बोललो की सुरेश सोबत तू हे गोष्ट कर तर ती लगेच तयार होणार नाही. त्यापेक्षा आपण एक प्लॅन बनवू. मी तिला बोलावून घेईन जंगलामध्ये, त्या ठिकाणी आमच्या दोघांमध्ये वेळ घालवणं सुरू होईल आणि त्याच दरम्यान तू यायचं. जसे की तू आम्हाला दोघांना रंगेहात पकडलं, तू ब्लॅकमेल करायचं आणि त्यानंतर तुझं देखील त्या ठिकाणी काम होऊन जाईल. सुरेश बोलतो चांगली आयडिया आहे. आणि अशा प्रकारे दोघे मित्रांचं प्लॅन बनून तयार होतो. दुसरा दिवस उगवतो. 10 मे 2026चा दिवस असतो. लाला भैया पार्वतीच्या मोबाईलवरती कॉल करतो आणि पार्वतीला बोलतो की बरेच दिवस झाले आपण एकरूप झालो नाही, आपण भेटलो नाही, मला तुला भेटण्याची इच्छा होत आहे. पार्वती बोलते की मग आता इकडे कुठे भेटायचे, इकडे लोक बघतील. तर लाला भैया बोलतो की मग तू जंगलामध्ये ये. पार्वती बोलते ठीक आहे, माझ्या पतीला कामावरती जाऊ दे. जो विनोद होता हा तिकडे गावी जाऊन देखील मेहनत मजुरी करण्यासाठी जात होता. लगभग सकाळच्या 8:30 वाजता विनोद आपल्या घरातून टिफिन वगैरे घेऊन आपल्या कामावरती निघून जातो. पार्वतीच्या घरामध्ये उरतात तिचे 3 मुलं. आता पार्वती मुलांना सांगते की मी जरा मार्केटमध्ये जाऊन येते, संध्याकाळपर्यंत मी घरी येईन, तुम्ही येथेच खेळत राहा, कुठे बाहेर जाऊ नका. मुलं ऐकतात आणि त्यानंतर ही पार्वती निघते. लाला भैयाला कॉल करते. लाला भैयाला बोलते की मी मार्केटमध्ये आली आहे. लाला भैया मार्केटमध्ये जातो, पार्वतीला उचलतो, आपल्या बाईकवरती बसवतो आणि सरळ ही बाईक बीजपूर मोटकीजवळ एक डोंगर आहे आणि त्या डोंगराजवळ घनदाट जंगल आहे. या जंगलाकडे हा लाला भैया या पार्वतीला आपल्या बाईकवरती बसवून घेऊन जातो आणि तेथे दाट झाडीमध्ये या दोघांचे हे घाणेरडे आणि वाईट काम सुरू होते. आता जेव्हा हे काम सुरू होते दोघांना भान राहत नाही. दोघे पूर्ण आपत्तीजनक अवस्थेमध्ये त्या ठिकाणी येतात आणि त्यानंतर ठरल्याप्रमाणे जो लाला भैयाचा मित्र असतो सुरेश हा त्या ठिकाणी एंट्री करतो. दोघांना आपत्तीजनक अवस्थेमध्ये बघतो. हातामध्ये त्याच्या मोबाईल फोन असतो. मोबाईल फोन त्याने असा पकडलेला असतो. आता जो लाला भैया असतो याला काही विशेष वाटत नाही, कारण त्याचंच हे षडयंत्र असतं. मात्र जी पार्वती असते हे सर्व बघून खूप घाबरते, हैराण होते आणि त्यानंतर हा सुरेश बोलतो की अजिबात घाबरू नको, टेन्शन घेऊ नको. मी लाला भैयासोबत तू जे करत आहे ते जर माझ्यासोबत देखील केलं तर मी काही करणार नाही. मात्र तू जर येथे कोणाला सांगण्याचा प्रयत्न केला, आरडाओरड केली, तर मात्र हा जो व्हिडिओ मी शूट करून ठेवला आहे तुमच्या दोघांचा, हा व्हिडिओ संपूर्ण जगभर व्हायरल करून देईन. आता एवढं सर्व ऐकल्यानंतर जी पार्वती होती ही पार्वती विचार करते की व्हिडिओ व्हायरल केल्यानंतर संपूर्ण समाजात आपली बदनामी होईल, त्यापेक्षा काय फरक पडतो सुरेश सोबत देखील ही गोष्ट करायला. आणि अशा प्रकारे पार्वती होकार दर्शवते आणि त्यानंतर हा सुरेश देखील तिच्यासोबत हेच काम करू लागतो. लाला भैया पार्वतीला बोलतो की आता आपण पकडल्याच गेलो आहे तर करू दे, काय फरक पडतो.
आणि अशा प्रकारे मित्रांनो जी पार्वती होती, सुरेश आणि लाला भैया दोघांसोबत त्या जंगलामध्ये दिवसभर हे वाईट आणि घाणेरडं काम करत राहते. आणि जेव्हा यांचं तिघांचंही मन भरतं, तिघांच्या इच्छा पूर्ण होतात आणि त्यानंतर लाला भैया आणि सुरेश त्या जंगलामधून निघून जातात, पार्वती देखील निघून जाते. मात्र संध्याकाळ जशी होते, संध्याकाळी जो विनोद असतो आपल्या घरी येतो. घरी बघतो त्याचे 3 मुलं खेळत असतात, मात्र त्याची पत्नी त्याला कुठेही दिसत नव्हती. आता विनोद आपल्या मुलांना विचारतो की तुमची आई कुठे गेली. मुलं सांगतात की ती मार्केटला गेली होती, बोलली होती संध्याकाळपर्यंत येईल. आता जो विनोद असतो त्याच्या सासूला विचारण्यासाठी जातो, कारण तो सासरीच राहत होता. तर त्याची सासू बोलते मला काही माहीत नाही. तर विनोद इकडे तिकडे विचारून बघतो आणि नंतर विचार करतो की जाऊ द्या, गेली असेल कुठे, येईन. आणि अशा प्रकारे ती रात्र जाते, दुसरा दिवस उगवतो. दुसऱ्या दिवशी देखील जी पार्वती होती ही कोणालाही दिसली नव्हती. आणि अशा प्रकारे हा जो विनोद असतो आपल्या शेजाऱ्यांना वगैरे विचारत असतो, आदिवासी समुदायामध्ये इकडे तिकडे कॉल करत असतो, माझ्या पत्नीला बघितलं का. कोणालाही माहीत नसतं याची पत्नी कुठे गेली. आता जो विनोद असतो या आदिवासी समाजांनी हे जास्त सिरियस या गोष्टीला घेत नाही. विनोद विचार करतो कुठे गेली असेल, कुठे पोलीस स्टेशनच्या भानगडीमध्ये पडायचं म्हणून हा तिकडे देखील जात नाही. मात्र 29 मे 2026चा दिवस उगवतो. तर काही लोक या विनोदला बोलतात की तुझी पत्नी बऱ्याच दिवसांपासून बेपत्ता आहे, जर काही उचनीच तिच्यासोबत झालं तर पोलीस तुला देखील अरेस्ट करू शकतात. तू पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तिची तक्रार दाखल केली पाहिजे. विनोद मयूरपूर पोलीस स्टेशनमध्ये जातो आणि सांगतो की माझी पत्नी पार्वती या दिवशी घरातून बेपत्ता झाली आहे. पोलीस त्याची तक्रार वगैरे दाखल करून घेतात. आणि इकडे 30 मे 2026चा दिवस असतो. काही लोक त्या जंगल दिशेने फिरण्यासाठी गेलेले असतात, तर त्यांना त्या ठिकाणी काहीतरी संदिग्ध जाणवते. जवळ जाऊन बघतात तर फक्त हाडांचा सापळा उरलेला असतो आणि त्या ठिकाणी साडी चप्पल वगैरे पडलेला असतो. आता त्वरित जवळील पोलीस स्टेशनला संपर्क करण्यात येतो. पोलीस टीम घटनास्थळी दाखल होते आणि बघतात तर पूर्ण कंकाल आहे, साडी चप्पल पडलेली आहे. आता गुमशुदगीचा रिपोर्ट कोणी दर्ज केला होता, तर या विनोदने केला होता. विनोदला कॉल करून त्या ठिकाणी जंगलामध्ये बोलावून घेतले जाते. विनोद आणि विनोदची जी सासू असते म्हणजे पार्वतीची आई, दोघे येतात. साडी आणि चप्पलवरून ओळखतात की हो, ही आमची पार्वतीच होती. आता पोलीस पार्वतीचे जे काही अवशेष उरले होते सर्व ताब्यात घेतात. पोस्टमॉर्टम केला जातो आणि पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये समजते की या पार्वतीचा मृत्यू गळा दाबून करण्यात आला आहे. आणि तेथून पुढे सुरू होतो शोध आरोपींपर्यंत पोहोचण्याचा. मात्र आरोपींपर्यंत देखील पोलीस लवकर पोहोचू शकले नाही. इकडे पार्वतीचं 13वा वगैरे सर्व क्रियाक्रम आवरलं होतं. पोलीस विनोदला विचारत होते की तुझी पत्नी कोणाच्या संपर्कात होती वगैरे वगैरे. तर विनोद सांगतोय की मला तर त्याबद्दल काही माहीत नाही, कारण विनोद फक्त आपलं काम आणि आपलं घर, पत्नी काय करते याच्याशी त्याला घेणं देणं नव्हतं. तर पोलीस विनोदकडून पार्वतीचा मोबाईल नंबर मागतात. मोबाईल नंबर घेतला जातो, कॉल डिटेल्स काढली जाते. तर पार्वतीच्या मोबाईलवरती शेवटचा कॉल या लाला भैयाला झाला होता. आता पोलीस लाला भैयाच्या मागावरती लागतात. मात्र लाला भैया आता फरार झाला होता. लाला भैया पोलिसांना कुठेही मिळत नव्हता. तर पोलीस लाला भैयाची देखील कॉल डिटेल्स काढतात. तर लाला भैयाने या घटनेदरम्यान बरेच सारे कॉल या सुरेशला केले होते. तर 21 जून 2026 रोजी सुरेशला उचलण्यात येतं आणि 25 जून 2026 रोजी फरार चालणाऱ्या लाला भैयाला देखील अटक करण्यात येते. जेव्हा दोघांना विचारण्यात येतं की तुम्ही पार्वतीसोबत असं का केलं आणि पार्वतीसोबत तुमचे काय संबंध होते, तेव्हा लाला भैया पोलिसांना सांगतो की माझे आणि तिचे 5 ते 6 वर्षांपासून संबंध होते. मात्र या 5 ते 6 वर्षांमध्ये मित्रांनो, जी पार्वती होती हिला आता आपल्या पतीमधून इंटरेस्ट निघून गेला होता आणि संपूर्ण इंटरेस्ट या लाला भैयात आला होता. पार्वती लाला भैयाला बोलत होती की मला आता पतीची गरज नाही, तर मला तूच पाहिजे. तू माझ्यासोबत लग्न करून घे आणि माझ्या 3 मुलांना देखील सांभाळून घे, त्यांचा बाप बन. मात्र लाला भैया हे करण्यासाठी तयार नव्हता. जेव्हा जेव्हा पार्वती असं बोलायचे, लाला भैया बोलायचा की थोडं थांब. असं करता करता 5 ते 6 वर्ष होऊन गेले. मात्र पार्वती जी होती आता ही पुढे चालून या लाला भैयाला बोलू लागली की तू इतक्या वर्षांपासून मला जसं म्हटलं तसं माझ्यासोबत या वाईट आणि घाणेरड्या गोष्टी करत आहे. जर याबद्दल मी पोलीस स्टेशनमध्ये तुझ्या विरुद्ध तक्रार दाखल केली तर तुला खूप त्रास होईल, त्यापेक्षा तू माझ्यासोबत लग्न करून घे. आता हे सर्व ऐकल्यानंतर लाला भैया टेन्शनमध्ये राहू लागतो, डिप्रेशनमध्ये जाऊ लागतो. आणि असंच एक दिवस टेन्शनमध्ये आपल्या मित्रासोबत सुरेशसोबत जेव्हा ड्रिंक करत असतो, त्या सुरेशला तो हे देखील सांगतो की हिच्यासोबत माझे संबंध तर आहे, मात्र ही माझ्या गळ्यात पडू बघत आहे, माझ्यासोबत लग्न करायचं आहे हिला.
तर सुरेश जो असतो हा देखील नशेमध्ये बोलतो की एक काम करू, तिला जंगलात बोलावून घेऊ, दोघे आपल्या आपल्या इच्छा तिच्यासोबत दिवसभर पूर्ण करू आणि जशी संध्याकाळ होईल दोघे तिची हत्या करून टाकू, जेणेकरून कोणाला काही समजणार नाही. आणि अशा प्रकारे मित्रांनो लाला भैया सुरेश तिला फसवून त्या ठिकाणी बोलावून घेतात. लाला भैया सुरेश तिचा त्या ठिकाणी दिवसभर फायदा घेतात आणि सर्व त्यांची तृप्ती झाल्यानंतर पार्वतीचा गळा आवळून त्या ठिकाणी हत्या केली जाते आणि नंतर तिचा चेहरा कोणाला ओळखू येऊ नये, ओळख पटू नये म्हणून एका दगडाच्या सहाय्याने तिचा चेहरा देखील डॅमेज करून टाकण्यात येतो. सुरेश आणि लाला भैयाला वाटते की आपल्याला कोणी पकडूच शकणार नाही. मात्र पोलिसांनी अखेर यांना पकडले आणि यांच्या विरुद्ध गंभीर कलमांतर्गत चार्जशीट तयार केली. आता येणारं भविष्य ठरवेल की लाला भैया आणि सुरेश यांना यांच्या कर्माची कोणती शिक्षा मिळते. मात्र मित्रांनो पार्वतीचे जे 3 मुलं होते हे आईविना आता भिकारी झाले असं म्हणायला देखील हरकत नाही. मुलांना बाप तर आहे, विनोद तर आपल्या मुलांची काळजी घेईन, मात्र शेवटी मुलांना आईची उणीव ही आयुष्यभर भासणारच आहे. या संपूर्ण घटनेबद्दल आपले काय मत आहे कमेंट सेक्शनमध्ये नक्की मांडू शकता. बाकी या व्हिडिओचा माझा उद्देश कोणाच्याही भावना दुखावणे नाही तर आपणास जागरूक करण्याचा होता. जर आपण कोणाच्या भोळेपणाचा विश्वासाचा गैरफायदा घेत असाल, आपण कोणाला धोका देत असाल तर आपल्यासोबत देखील अशा पद्धतीने धोका होऊ शकतो जसा धोका या पार्वतीसोबत तिच्याच प्रियकराने लाला भैयाने केला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच सत्य घटना क्राईम स्टोरी नेहमी ऐकत राहण्यासाठी स्वप्नील क्राईम टॉक्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, नमस्कार.